नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, हा जो पाठ आहे हा इयत्ता 7वी इतिहासाचं जुन्या सिलेबसचं पुस्तक, त्याच्यामधनं हा आपण पाठ बघत आहोत. टीईटीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या पाठामधनं प्रश्न विचारले गेलेले आहेत. मुघल सत्तेविषयी हा पाठ असणार आहे. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. बघा, आपण बघू मुघल सत्तेची स्थापना आणि मुघल सत्तेचा विस्तार. आता मुघल कालखंड कुठला होता तर इसवी सन 1526 ते 1707 हा जो काही कालखंड आहे याला आपण मुघल कालखंड असं म्हणतो. भारतात मुघल सत्तेची स्थापना कोणी केलेली होती तर बाबरने केलेली होती. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतात मुघल सत्तेची स्थापना कोणी केलेली होती? बाबरचं पूर्ण नाव होतं झहीरुद्दीन मुहम्मद बाबर. याने 1526 मध्ये भारतात मुघल सत्तेची स्थापना केली. थोडं बाबर विषयी जाणून घेऊ. बघा, बाबर हा मध्य आशियातील फरघाना या राज्याचा राजा होता. मध्य आशियातील सत्ता स्पर्धेत त्याला आपल्या नातेवाईकांच्या तसेच उझबेकांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं. एकेकाळी तिमूर लंगाची राजधानी असलेलं समरकंद जिंकून घेण्याची बाबरची महत्वाकांक्षा होती. बाबरने समरकंद बऱ्याचदा जिंकून घेतलं, पण ते त्याच्या हातून गेलं. पण एवढंच काय तर सत्ता स्पर्धेत त्याला फरघानाचं राज्य सुद्धा गमवावं लागलं. मध्य आशियातील साम्राज्य विस्तार करण्याची त्याची महत्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. बाबरने भारताच्या वायव्य सीमेवरील काबूलचे राज्य जिंकून घेतलं. त्याचप्रमाणे त्याने कंधार सुद्धा जिंकून घेतलं. काबूलमध्ये सत्ता विस्तार झाल्यावर त्याने भारताकडे त्याची दृष्टी वळवली. भारतातील संपत्तीचं बाबरला खूप आकर्षण होतं. भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा त्याने फायदा घेतला. त्यावेळेस दिल्लीवर इब्राहिम लोधी राज्य करत होता. या इब्राहिम लोधी विरुद्ध मदत करण्यासाठी पंजाबचा सुभेदार दौलत खान याने बाबरला भारतात बोलवलं. बाबर सैन्यानिशी भारतामध्ये आला. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये दिल्ली जवळ पानिपत येथे लढाई झाली. या लढाईलाच आपण पानिपतची पहिली लढाई असं म्हणतो. पानिपतची पहिली लढाई, दुसरी लढाई, तिसरी लढाई अशा 3 लढाया आहेत. तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारू शकतात. पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली तर पहिली लढाई ही इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये झाली. इब्राहिम लोधी त्यावेळेस दिल्लीवरती शासन करत होता. आता बाबरला भारतात कोणी बोलवलं तर त्यावेळेचा जो पंजाबचा सुभेदार होता दौलत खान याने बाबरला मदतीसाठी भारतात बोलवलं की मला तुम्ही मदत करा इब्राहिम लोधी विरुद्ध. आणि मग अशा पद्धतीने इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपत या ठिकाणी लढाई झाली. तिलाच आपण पानिपतची पहिली लढाई असं म्हणतो. मग पानिपत कुठे आहे तर दिल्ली जवळ आहे, लक्षात ठेवा. मग बघा, 21 एप्रिल 1526 रोजी ही पानिपतची पहिली लढाई झाली आणि या लढाईमध्ये बाबरला विजय मिळाला. बाबरने दिल्ली आणि आग्रा ही शहरं काबीज केली आणि अशा पद्धतीने भारतात मुघल सत्तेची स्थापना केली. बाबर जो होता त्या बाबरला राजपूत असतील त्याचप्रमाणे अफगाण असतील यांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं होतं. मेवाडचे एक राजे होते, त्यांचं नाव होतं राणा संग. तर हे जे राणा संग होते यांच्या नेतृत्वाखाली सगळे राजपूत राजे एकत्र झाले होते आणि त्या राजपूत राजांचा आणि बाबरचं हे आग्र्याजवळील खानुवा या ठिकाणी युद्ध होतं. आणि ह्या युद्धामध्ये राणा संग आणि राजपूत जे काही राजे असतात त्यांचा पराभव हा खानुवाच्या युद्धामध्ये 1527 ला होतो. बघा, पुन्हा एकदा बघा, राणा संग यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले राजपूत राजे, त्या राजपूत राजांचा बाबरने आग्र्याजवळील खानवा येथे इसवी सन 1527 मध्ये झालेल्या लढाईत पराभव केला. नंतर बाबरने पूर्व भारतातील अफगाण सरदारांचा विरोध मोडून काढला. त्यामुळे बाबरचं जे काही राज्य होतं ते वायव्येस काबूल कंदार पासून पूर्वेस बिहार पर्यंत आणि उत्तरेत हिमालयापासून दक्षिणेस ग्वालियर पर्यंत बाबरचं त्या ठिकाणी राज्य पसरलेलं होतं. 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला. बाबर एक कुशल सेनापती होता, प्रभावी नेतृत्व, शक्तिशाली तोफखाना, त्याचप्रमाणे घोडदळाचा त्याने कौशल्यपूर्ण वापर युद्धांमध्ये केलेला होता आणि त्याच्यामुळेच त्याला भारतात यश भेटलं होतं. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतात मैदानी युद्धात तोफखान्याचा वापर पहिल्यांदा बाबरने केला. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की भारतात मैदानी युद्धात तोफखान्याचा वापर सर्वात आधी कुठल्या मुघल राजाने केला तर त्याचं योग्य उत्तर असेल बाबर. बाबर हा एक प्रतिभाशाली लेखक होता, कवी होता. बाबरने तुजुकी बाबरी हा ग्रंथ लिहिला होता. ती एक प्रकारची त्याचं आत्मचरित्र होतं. त्याने ज्या ज्या ठिकाणी प्रवास केलेला होता, ज्या
लढाया युद्ध लढले होते त्याचं वर्णन बाबरने तुझं की बाबरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. बाबर हा निसर्गप्रेमी होता, रसिक होता, असं आपल्याला त्या तुझुकी बाबरीवरून दिसतं. आता बाबर नंतर त्याचा जो मुलगा होता हुमायून, हा हुमायून गादीवरती आला. नुकतंच जे काही मुघल साम्राज्य त्या ठिकाणी स्थापन झालं होतं, मुघल सत्ता, त्याला स्थैर्य प्राप्त करून देण्याची जबाबदारी हुमायूनवर होती. अनेक अफगाण सरदार जे होते त्यांची सत्ता गेल्यामुळे मुघलांच्या विरुद्ध होते आणि या अफगाण सरदारांमध्ये एक होता शेरशाह सूर. शेरशाह सूर एक महत्वाकांक्षी आणि कर्तृत्ववान असा सरदार होता. शेरशाह सूर याने मुघलांविरुद्ध लढा सुरू केला. बंगाल, बिहार या भागात त्याने आपलं वर्चस्व स्थापन केलं. 1540 इसवी सन 1540 मध्ये कन्नौज येथे हुमायून आणि शेरशाह सूर यांच्यामध्ये एक लढाई झाली आणि या लढाईमध्ये हुमायूनचा पराभव झाला. परत बघा, इसवी सन 1540 मध्ये कनौज या ठिकाणी हुमायून आणि शेरशाह सूर यांच्यामध्ये लढाई झाली. त्या लढाईमध्ये हुमायूनचा पराभव झाला आणि अशा पद्धतीने शेरशाह सूर यांनी दिल्ली आणि आग्रा काबीज केलं आणि दिल्लीच्या राज्यावर अशा पद्धतीने अफगाणांची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली. देशोधडीला लागलेल्या हुमायूनने राजस्थान, सिंध येथे काही काळ भटकल्यानंतर इराणमध्ये आश्रय घेतला. तो इराणमध्ये निघून गेला हुमायून. आता जो शेरशाह सूर होता, दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर शेरशाहने राज्य विस्तारावरती आपलं लक्ष केंद्रित केलं. थोड्याच वेळात त्याने पंजाब, मुलतान, सिंध, माळवा तसंच राजपुतान्याचा बराचसा मुलूक जिंकून घेतला. त्याने त्याचं जे काही राज्य आहे ते पूर्वेला बंगालपासून पश्चिमेला सिंधू नदीपर्यंत पसरवलं. त्याने आपल्या 5 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये राज्याचं प्रशासन कार्यक्षम केलं. राज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था निर्माण केली. महसूल व्यवस्थेमध्ये महत्वाचे बदल शेरशाह सूरने केले. लोककल्याणाकडे त्याने लक्ष दिलं. राजधानीला जोडणारे हमरस्ते त्याने बांधले. रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्याचं काम त्याने केलं. त्याचप्रमाणे जे वाट सुरू होते त्यांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधल्या. टपाल ने आण करण्याची व्यवस्था शेरशाह सूरने केली. चलन व्यवस्थेमध्ये त्याने त्या ठिकाणी सुधारणा केली. हे IMP परीक्षेच्या दृष्टीने की रुपया हे नाणे कोणी सुरू केले होते, तर त्याचं योग्य उत्तर असेल शेरशाह सूर याने रुपये हे नाणं सुरू केलं होतं. पुढे आपण बघतो की इसवी सन 1545 मध्ये जो काही बुंदेलखंड आहे, या बुंदेलखंडाच्या कालिंजरच्या लढाईमध्ये जो शेरशाह आहे याचा अपघाती निधन होतं, मृत्यू होतो आणि मग शेरशाहच्या मृत्यूनंतर त्याचा जो मुलगा असतो इस्लाम शाह, तो गादीवरती येतो. इस्लाम शहाचा पण मृत्यू होतो आणि त्याच्या मृत्यूनंतर वारसदारांमध्ये यादवी युद्ध सुरू होतं. आता या सुमारास इराणच्या शहाच्या मदतीने तो हुमायून असतो. तो हुमायून काबूल आणि कंदार जिंकून घेतो. लाहोर आणि दिल्ली हे शहर सुद्धा तो जिंकून घेतो. इस्लाम शहाच्या मृत्यूनंतर जे काही राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती त्याचा फायदा घेऊन इसवी सन 1555 मध्ये भारतात मुघल सत्तेची पुनर्स्थापना करण्याचं काम हुमायून करतो आणि इसवी सन 1556 मध्ये हुमायूनचा सुद्धा अपघाती मृत्यू होतो आणि त्यानंतर हुमायूनचा मुलगा अकबर हा गादीवरती येतो आणि जेव्हा अकबर गादीवरती आला तेव्हा तो अवघ्या 13 वर्षांचा असतो. बघा, अकबर एक प्रसिद्ध राजा आहे इतिहासामध्ये. अकबर सत्तेवर आला त्यावेळी मुघल राज्य काबूल, कंदाहार, पंजाबचा काही प्रदेश, दिल्ली एवढ्या प्रदेशापुरताच मर्यादित होता. अकबराने आपल्या कारकिर्दीमध्ये मुघल राज्याचा विस्तार केला, त्याचा पाया भक्कम केला. अकबराला पहिला संघर्ष अफगाणांशी करावा लागला. अफगाण राजा आदिलशाह सूर याचा सेनापती हिमू याने मुघल सत्तेला आव्हान दिलं होतं. मग दिल्ली आणि आग्रा हिमूने जिंकून घेतलं होतं. परंतु बघा, इसवी सन 1556 मध्ये अकबराने पानिपत येथे हिमूचा पराभव केला. ही पानिपतची दुसरी लढाई होय. परत आपण बघितलं की इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपतचं पहिलं युद्ध 1526 मध्ये झालेलं. परत एकदा आपण चेक करून घेऊ, तुम्हाला मी दाखवतो. बघा, तुम्ही इथे बघू शकतात 21 एप्रिल 1526 पानिपतची पहिली लढाई इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झाली. जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं, महत्वाचं म्हणून तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं की पानिपतची दुसरी लढाई ही कोणामध्ये झाली? अकबर आणि हेमू यांच्यामध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली. याच्यामध्ये अकबराचा विजय झाला. 1556 ला ही पानिपतची दुसरी लढाई झाली होती. बघा, दिल्ली परत जिंकून घेतल्यावर अकबराने उत्तर भारतात मुघल सत्तेचा विस्तार केला. त्याने पंजाबवर आपली सत्ता प्रस्थापित केली अकबरने.
मुलतान, गंगा यमुना यांच्यामधील दोआबचा प्रदेश, माळवा हे प्रदेश अकबराने जिंकून घेतले. मेवाड सोडून इतर राजपूत राज्य जिंकून घेतल्यावर अकबराने गुजरात, बंगाल, ओडिसा, पेशावर, काश्मीर, सिंध हे सुद्धा प्रदेश जिंकून आपल्या राज्याला जोडले. मेवाडचे जे काही राजा होते महाराणा प्रताप यांच्या प्रखर विरोधामुळे अकबराला संपूर्ण मेवाड जिंकता आला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्राणपणाने लढून महाराणा प्रताप यांनी आपलं स्वातंत्र्य कायम राखलेलं होतं. आता दक्षिणेकडे मुघलांनी जी काही निजामशहाची राजधानी होती अहमदनगर, या अहमदनगरवर इसवी सन 1595 मध्ये हल्ला केला. तेव्हा अहमदनगरच्या राजघराण्यातील कर्तबगार श्री चांद बीबी हिच्या नेतृत्वाखाली निजामशाहीच्या फौजांनी प्रखर झुंज दिली. यावेळी झालेल्या तहानुसार जो निजामशाह होता त्या निजामशहाने वराड प्रांत मुघलांना दिला. 2 वर्षानंतर मुघलांनी पुन्हा अहमदनगरला वेढा दिला. यावेळी निजामशाहीतील दुहीतून चांद बीबीचा खून झाला आणि जो काही अहमदनगरचा किल्ला आहे आणि निजामशाहीतील काही प्रदेश आहे हा मुघलांच्या ताब्यामध्ये आला. यानंतर बघा अकबर होता तो स्वतः मोठं सैन्य घेऊन दक्षिणेमध्ये आला. इसवी सन 1601 मध्ये त्याने खांदे जिंकून घेतला. त्यावेळी शहजादा सलीम याने बंड पुकारल्यामुळे अकबर उत्तरेस परतला. 1605 मध्ये इसवी सन 1605 मध्ये अकबराचा मृत्यू झाला. अकबराने भारतात एक विशाल साम्राज्य उभं केलं होतं. अकबराचं साम्राज्य उत्तरेस काश्मीर पासून दक्षिणेत खानदेश वराडपर्यंत आणि पश्चिमेस सिंध पासून पूर्वेला बंगाल, ओडिसा इथपर्यंत पसरलेलं होतं. काबूल, कंधार हे प्रदेश सुद्धा अकबराच्या साम्राज्यामध्ये यायचे. अकबर एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याने भारतात एक क्षत्रिय अंमल प्रस्थापित केला होता. कार्यक्षम प्रशासन व्यवस्था त्याने उभी केली होती. समाजातील अनिष्ट चालीरीतींना आळा घालण्याचा प्रयत्न अकबराने केला होता. सती असेल, बालहत्या असेल यासारख्या प्रथांवरती त्याने बंदी घातली होती. यात्रा कर, जिजिया यासारखे कर अकबराने त्या ठिकाणी रद्द केले होते. अकबराचं जे काही धार्मिक धोरण आहे ते उदार आणि सहिष्णू होतं. सर्व धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून अकबराने दीन ई इलाही हा नवा धर्मपंथ स्थापन केला होता. IMP आहे TET परीक्षेला दीन ए इलाही वरती प्रश्न येऊन गेलेला आहे. अकबराने एक नवीन धर्म दीन ए इलाही हा स्थापन केलेला होता. मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वांवर हा दीन ए इलाही पंथ त्या ठिकाणी स्थापन झालेलं होतं. विचारलं जाऊ शकतं तुम्हाला दीन ए इलाही जो काही पंथ आहे त्याची उभारणी कुठल्या तत्वांवरती झालेली होती, तर पहिलं म्हणजे मानवतावाद, दुसरं म्हणजे एकेश्वरवाद आणि तिसरं म्हणजे विश्वबंधुत्व. दीन ए इलाही हा एक विश्वधर्माचा प्रयोग होता. दीन ए इलाही स्वीकारण्याची सक्ती अकबराने कोणावरही केली नाही. जसं आपण औरंगजेबाच्या बाबतीत बघतो की बाबा त्यांनी सक्ती केली, लोकांनी इस्लाम त्या ठिकाणी स्वीकारावा, पण जो अकबर होता त्याने दीन ए इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावर सुद्धा केली नाही. अकबर हा विद्याप्रेमी होता, कलाप्रेमी होता. त्याचे स्वतःचं उत्तम ग्रंथालय होतं. अकबराच्या दरबारामध्ये अनेक विद्वान व्यक्ती होते, गुणी कलाकार होते. त्यालाच आपण नवरत्न दरबार असं म्हणतो की अकबराचं दरबारामध्ये 9 रत्न होते. त्याच्यामध्ये बघा अबुल फजल हा एक विद्वान पंडित आणि इतिहासकार होता. या अबुल फजलनेच अकबरनामा आणि NA अकबरी हे ग्रंथ लिहिलेले होते. महत्वाचे परीक्षेच्या दृष्टीने अकबरनामा कुठल्या त्या ठिकाणी ग्रंथकारकाने लिहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याचं उत्तर येणार मग अबुल फजल. त्याचप्रमाणे NA अकबरी हा ग्रंथ सुद्धा अबुल फजलनेच लिहिलेला होता. फैजी हा कवी आणि तत्वज्ञ अकबराच्या दरबारामध्ये होता. मानसिंग हा कुशल सेनानी आणि तोडरमल कार्यक्षम प्रशासक अकबरासोबत होते. मुत्सद्देगिरी आणि चातुर्यासाठी बिरबल प्रसिद्ध होता, हा सुद्धा नवरत्नांपैकी एक होता. त्याच्यानंतर तानसेन हा एक संगीत सम्राट हा अकबराच्या दरबारामध्ये होता. हुमाम हा निष्णात हकीम डॉक्टर अकबराच्या त्या दरबारामध्ये होता. मुल्ला देवपाजा हा हजरजबाबी विद्वान होता. त्याच्यानंतर बदायुनी हा प्रसिद्ध इतिहासकार अकबराच्या दरबारात होता आणि अकबराच्या दरबारात नवरत्न दरबार असं म्हटलं जायचं. गुणग्राहकता, विशाल दृष्टी, मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी गुणांमुळे अकबर हा एक महान राज्यकर्ता म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इतिहासाचं इयत्ता 7वीचं जुन्या सिलेबसचं पुस्तक, त्या पुस्तकामधनं आपण हे काही महत्वाचे पॉइंट TETच्या दृष्टीने बघितले. ऑलमोस्ट 99% सगळंच आपण म्हणजे तो जो धडा होता तो सगळाच धडा आपण बघितला. धड्याचं नाव होतं मुघल सत्तेची स्थापना आणि विस्तार. तर मध्ययुगीन काळातला इतिहास याच्यावरती TETला प्रश्न असतात, त्याच्यामुळे तुम्ही नोट्स काढा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर अशाच पद्धतीने पुन्हा एकदा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर.